नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या विज्ञान तंत्रज्ञान भाग 2 मधील दुसरा टॉपिक सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला कोणकोणते मुद्दे शिकायचे आहेत बघा. सजीव आणि जीवन प्रक्रिया, त्यानंतर सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा आणि पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया, हे 4 मुख्य मुद्दे आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचे आहेत. आता हा टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न इथे विचारलेले आहेत. या प्रश्नांची उजळणी करूया, म्हणजे या अगोदर असणाऱ्या माहितीच्या आधारे हा टॉपिक शिकणं आपल्याला अधिक सोयीचं जाईल. आता पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा. अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात? आता आपण जे अन्नपदार्थ ग्रहण करतो, या अन्नपदार्थामधून आपल्याला 5 प्रकारची पोषक तत्वे मिळतात. आता ही 5 पोषक तत्वे कोणती आहेत? तर ही 5 पोषक तत्वे कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, क्षार आणि खनिजे, ही 5 प्रकारची पोषक तत्वे आपल्याला मिळतात. आता याचा आपल्या शरीरासाठी कसा उपयोग होतो? तर यातील काही पोषक तत्वे आपण ऊर्जा निर्मितीसाठी, आपल्या शरीरामध्ये ज्या जीवन प्रक्रिया चालतात, या प्रत्येक जीवन प्रक्रियेसाठी काही ऊर्जेची आवश्यकता आहे. तर ऊर्जा निर्मितीसाठी काही पोषक तत्वे वापरली जातात. शरीर बांधणीसाठी काही पोषक तत्वे वापरली जातात. शरीरातील झीज भरून काढण्यासाठी काही पोषक तत्वे यातली वापरली जातात. म्हणजे या पोषक तत्वाचा उपयोग आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी, शरीर बांधणीसाठी आणि शरीरामध्ये होणारी झीज भरून काढण्यासाठी केला जातो. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे? तर आत्ताच आपण पाहिलं की प्रत्येक पोषक तत्वाचं आपल्या शरीरामध्ये कोणतं ना कोणता तरी कार्य आहे आणि ही पोषक तत्वे शरीराच्या आवश्यकतेनुसार शरीराला आवश्यक तेवढ्या प्रमाणामध्ये मिळणं आवश्यक आहे. आणि ही प्रत्येक पोषक तत्वे आपल्या शरीराला जितकी आवश्यक आहे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला संतुलित आहारातून मिळतात. आणि ही पोषक तत्वे आपल्याला योग्य प्रमाणात मिळाली तर आपल्या शरीराचं जे वर्किंग आहे किंवा आपल्या शरीराचं जे कामकाज आहे ते अत्यंत सुरळीत पार पडतं. आणि म्हणून संतुलित आहार हा आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पडतात? इयत्ता 9वी मध्ये आपण स्नायूंचे प्रकार, स्नायू ऊतींचे प्रकार पाहिलेले आहेत. तर स्नायूंचं आपल्या शरीरामध्ये काय काम आहे? तर आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या संस्था ज्या कार्यरत आहेत, इंद्रिय संस्था, या इंद्रिय संस्थेचं कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला स्नायूंची आवश्यकता असते. त्याबरोबर सजीव जी हालचाल करतात, या हालचालीमध्ये स्नायूंचा अत्यंत महत्त्वाचा असा कार्यभार आहे. कारण स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात आणि याद्वारेच शरीराची हालचाल सजीव करू शकतात किंवा विविध प्रकारच्या इंद्रिय संस्था ज्या काही कार्य करत असतात त्यांच्या कार्यामध्ये या स्नायूंचं अत्यंत महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा, पाचक रसांचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे? आता पचन संस्था या अगोदर आपण पाहिलेली आहे आणि ही पाचक रस कोणकोणते आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत ते पण आपण पाहिलेले आहेत. तर या पाचक रसांचे आपल्या पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती घेऊया. पाचक रसांचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे? यामध्ये पचन संस्थेमध्ये जे आपली अन्ननलिका आहे त्या अन्ननलिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाचक रस
हे अन्नपदार्थामध्ये मिसळले जातात. हे पाचक रस विविध प्रकारच्या ग्रंथींमार्फत निर्माण केले जातात आणि अन्ननलिकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अन्नपदार्थामध्ये मिसळले जातात. आता हे जे पाचक रस आहेत, या पाचक रसांमध्ये विशिष्ट प्रकारची विकरं आहेत की जी विकरं विशिष्ट प्रकारच्या अन्नद्रव्यांवरती किंवा पोषद्रव्यावरती कार्य करतात आणि संश्लिष्ट जटिल प्रकारच्या अन्नपदार्थांचे साध्या पदार्थामध्ये रूपांतर करतात. आता उदाहरणार्थ पाचक रसामध्ये असणारी ही विकरं कोणती आहेत? तर पाचक रसामध्ये अमायलेज, लायपेज, पिप्सिन, ट्रिप्सिन असे विविध प्रकारची विकरं ही विविध अन्न घटकांवर कार्यरत असतात. उदाहरणार्थ शर्करा किंवा ग्लुकोज याचं रूपांतर कर्बोदके जी शर्करेच्या रूपामध्ये आहेत, याचं रूपांतर साध्या अन्न घटकामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करेमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज हे रूपांतर करण्याचं काम अमायलेज आणि लायपेज ही दोन विकरं करत असतात. पेप्सिन हे प्रथिनांचं विघटन अमिनो आम्लामध्ये करतं, तर ट्रिप्सिन हे मेदाचं रूपांतर मेदाम्लामध्ये करत असतं. म्हणजे अशा प्रकारे कर्बोदके, प्रथिने आणि मेद ह्या जटिल अन्नद्रव्यांचं साध्या कार्बनी रूपांमध्ये रूपांतर करण्याचं काम हे पाचक रसामध्ये असणारी विविध प्रकारची विकरे करत असतात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? तर मानवी शरीरामध्ये तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी मानवी उत्सर्जन संस्था कार्यरत असते. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? हा पुढचा प्रश्न आहे. तर ऊर्जा निर्मितीसाठी आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे शर्करा किंवा साधे अन्न घटक की ज्याच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते, ग्लुकोज, फ्रुक्टोज या स्वरूपामध्ये असणारी शर्करा, आणि दुसरा म्हणजे त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन. आता ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? तर पचन संस्थेमध्ये जे शर्करा किंवा साधे अन्न घटक हे रक्तामध्ये शोषले जातात आणि रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पाठवण्याचं काम, प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम ही रक्ताभिसरण संस्था करते. तसेच श्वसन संस्थेमध्ये फुफ्फुसांमार्फत विसरण प्रक्रियेद्वारे रक्तात मिसळलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी रक्ताभिसरण संस्था कार्य करते. कारण ऑक्सिजन रक्तामध्ये विसरण प्रक्रियेद्वारे शोषला जातो आणि हा ऑक्सिजन संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्थेमार्फत पोहोचवला जातो. म्हणजे पेशींपर्यंत ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे दोन्ही पदार्थ पोहोचवण्याचं काम ही रक्ताभिसरण संस्था करते आणि ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये ग्लुकोज आणि ऑक्सिजन या दोन्हींची आवश्यकता असते. म्हणजे ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्थेचा महत्त्वाचं असं कार्य चालतं. मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे? तर या ज्या सर्व इंद्रिय संस्था आहेत, या इंद्रिय संस्था मानवी शरीरामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम हा चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण असे 2 प्रकारे चेता संस्थेमार्फत केले जाते. चेता संस्थेमार्फत चेता नियंत्रण करण्याचं काम मेंदू आणि मेरुरज्जू यांच्या साहाय्यानं संपूर्ण चेता संस्था करते आणि रासायनिक नियंत्रण हे सुद्धा मेंदूद्वारे आणि विविध अंतस्त्रावी ग्रंथीद्वारे केलं जातं. आणि अशा प्रकारे शरीरामध्ये चालणारे सर्व काम हे चेता संस्थेमार्फत 2 प्रकारे कार्य केलं जातं. हे आपण इयत्ता 9वीमध्ये पाहिलेलं आहे. आता यानंतर आपल्याला सजीव आणि जीवन प्रक्रिया
यांचा अभ्यास करायचा आहे. आता मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत आहेत, जसं की पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था यांच्यासोबत शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. म्हणजे या ज्या संस्था आहेत या स्वतंत्रपणे कार्य करतात, परंतु स्वतंत्रपणे कार्य करत असताना त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणि समन्वय असतो. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. त्यासाठी त्यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोतांची आवश्यकता असते. म्हणजे या सर्व जीवन प्रक्रिया ज्या इंद्रिय संस्थांमार्फत सुरळीतपणे पाडल्या जातात, या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांना ऊर्जेची आवश्यकता असते. आणि ही ऊर्जा कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. म्हणजे शरीरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मुख्यतः कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांच्या साहाय्यानं मिळवली जाते. आणि या सर्व पदार्थांचं तंतुकणिकेमध्ये ऑक्सिडीकरण होतं. म्हणजे या पदार्थांपासून ऊर्जा निर्मिती केली जाते. या प्रक्रियेला ऑक्सिडीकरण असं म्हटलं जातं. ही प्रक्रिया तंतुकणिकेमध्ये होते आणि म्हणूनच तंतुकणिकेला पेशीची ऊर्जा केंद्रे असं म्हटलं जातं. बघा, ऊर्जा निर्मितीस फक्त अन्नघटकच लागतात असं नाही, तर दुसरा महत्त्वाचा घटक ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक आहे आणि तो म्हणजे ऑक्सिजन. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशींपर्यंत पोहोचवले जातात. नियंत्रण संस्थेचंही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ही ऊर्जेची गरज भासते. म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी सर्व प्रक्रिया सहकार्य करत असतात, परंतु ही ऊर्जा निर्मितीसाठी सहकार्य करताना सुद्धा त्यांना ऊर्जेची आवश्यकता लागते. आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला यांचे सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात, यासाठी ते अन्न निर्मितीही करतात. काही अन्न ते स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये आपल्याला मिळतात. आणि ही पोषक द्रव्ये म्हणजे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे. यासाठी आपण कोणकोणते अन्नपदार्थ खातो हे सुद्धा आपण या अगोदरच्या इयत्तांमध्ये आपण पाहिलेलं आहे की जे धान्य प्रकारातील अन्नपदार्थ आहेत म्हणजे गहू, तांदूळ, मका, बाजरी, ज्वारी याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स मिळतात. ज्या आपण कडधान्य खातो, दूध, फळे यांच्यातून आपल्याला मुख्यतः प्रथिने मिळतात. आणि स्निग्ध पदार्थ तेलबिया, तूप यांच्यातून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळत असतात. म्हणजे दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्ये, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात. कर्बोदकांपासून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. म्हणजे 1 ग्रॅम कर्बोदक जर आपल्या शरीरामध्ये वापरलं गेलं तर त्याच्यापासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा आपण अभ्यास करूया. आत्तापर्यंत आपण पचन संस्थेमध्ये कर्बोदके ह्या जटिल किंवा क्लिष्ट रेणूचं रूपांतर साध्या शर्करेमध्ये कसं केलं जातं, त्यांच्यासाठी कोणते टप्पे आहेत हे पाहिले. आता या शर्करेपासून किंवा साध्या रूपातील कर्बोदकापासून नेमकी ऊर्जा आपल्याला कशी मिळते, त्याच्यामध्ये कोणत्या प्रक्रिया घडवून आणल्या जातात हे आपण यामध्ये पाहणार आहोत. आता जरा डोके चालवा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. अनेक खेळामध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यंतर घेऊन काही पदार्थांचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत? मध्यंतर म्हणजे ब्रेकमध्ये बघा वेगवेगळे एनर्जी ड्रिंक्स असे खेळाडू पिताना आपल्याला दिसतात. आता हे का? कारण यामध्ये जी
कर्बोदके आहेत किंवा शर्करा आहे, ही शर्करा त्यांना खेळण्यासाठी जेव्हा ते खेळत असतात तेव्हा अधिक ऊर्जेची त्यांना आवश्यकता असते आणि ऊर्जा निर्मितीसाठी जास्तीत जास्त शर्करेचा वापर केला जातो आणि ही शर्करा ते त्या पेयातून मिळवत असतात. आता श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची प्रक्रिया कशी चालते? तर श्वसन प्रक्रिया या अगोदर आपण बऱ्याच वेळा अभ्यासलेली आहे बघा. या आकृतीद्वारे आपल्याला श्वसन प्रक्रियेचा अभ्यास आपल्याला करता येतो. श्वसन प्रक्रिया ही 2 टप्प्यांमध्ये पार पाडली जाते. पहिला टप्पा आहे मेकॅनिकल रेस्पिरेशन किंवा त्याला यांत्रिक श्वसन असं म्हटलं जातं, की या प्रक्रियेमध्ये आपण शरीरामध्ये हवा किंवा ऑक्सिजन हा घेतो. फुफ्फुसाच्या साहाय्याने आपण नाकातून फुफ्फुसामध्ये हवा भरली जाते आणि हवेमधून ऑक्सिजन विसरण प्रक्रियेद्वारे आपल्या फुफ्फुसामध्ये मिसळला जातो आणि आपल्या रक्तामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा विसरण प्रक्रियेद्वारे आपल्या फुफ्फुसातील हवेमध्ये मिसळतो आणि उच्छ्वासावाटे किंवा उच्छ्वासामार्फत ही हवा पुन्हा वातावरणामध्ये सोडली जाते आणि ह्या प्रक्रियेद्वारे जो आपला स्नायूंचं पटल जे आहे की ज्याच्याद्वारे यांत्रिक श्वसन घडवून आणलं जातं, फुफ्फुसांच्या खाली असणारं जे स्नायू पटल आहे यांच्याद्वारे हे यांत्रिक श्वसन घडवून आणलं जातं. आणि दुसरा टप्पा श्वसनाचा आहे तो म्हणजे पेशीय श्वसन. बघा, शेजारील आकृतीचे निरीक्षण करून नावे द्या. इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये या आकृती आपल्याला दिलेली आहे. ते पुस्तक काढून आपण याच्यामध्ये नावे द्यायची आहेत. बघा, सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशीय स्तर अशा 2 स्तरांवर चालतं. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण होते, शरीर स्तरावरील श्वसन. आणि तर पेशीय स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केलं जातं. आता यामध्ये आपण नेमकी ऊर्जा पेशीय स्तरावरती कशी मिळते हे आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पहा.